राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांना सर स्वागत आहे. नमस्कार. मी आताच उल्लेख केला अधिवेशनाच्या काळात, तेव्हा खरं मी नागपूरला होते, त्या दिवशी सभागृहात तुम्ही ते निवेदन केलं. हे सगळं जेव्हा घडत होतं त्यांनी म्हणालात की आता स्वतः सचिन वाझेंनीच सांगितलं आहे, तुमच्या एक ॲफिडेव्हिटमध्ये तुम्ही त्याशी सभागृहात सांगितलं ऑन रेकॉर्ड, हे आरोप त्यांनी स्वतः केलेले नव्हते, ते खोटे होते. मग नक्की काय घडलं होतं? कारण ज्या आरोपांवर तुम्हाला अटक झाली तेच व्यक्ती जर आता हे मागे घेत असेल तर हे नक्की संभ्रम निर्माण करणार आहे. नक्की तुमची बाजू याच्यावरती काय आणि लिगली काय घडलं आता? असं आहे की ज्या पद्धतीनं माझ्यावर परमवीर सिंग जे मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्यांनी माझ्यावर आरोप केला. हे प्रकरण कसं आहे आपल्याला कल्पना असेल की मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एक स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटिन ठेवण्यात आलं होतं. नंतर ज्याची स्कॉर्पिओ गाडी होती त्याचा 8 दिवसात मर्डर झाला त्याचा. याची जेव्हा मी चौकशी चालू केली त्या चौकशीमध्ये अत्यंत धक्कादायक अशी माहिती आमच्यासमोर आली. त्यामध्ये असं लक्षात आलं की सचिन वाझे यांनी संपूर्ण कारस्थान हे केलं आणि त्याचा मास्टर माइंड या संपूर्ण अँटिलिया प्रकरणाचा आणि जो हत्या झाली त्या प्रकरणाचा मास्टर माइंड त्यावेळेचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग होते. ही माहिती चौकशीमध्ये आमच्याकडे आल्यानंतर मी परमवीर सिंगची लगेच ट्रान्सफर केली, त्यांची बदली केली खालच्या पदावर आणि त्यांना सस्पेंड केलं. त्याचबरोबर जो सचिन वाझे होता त्याला सरकारी नोकरीतून डिसमिस केलं. आणि हे केल्यानंतर याचा काही आपल्याला राजकीय फायदा घ्यायला पाहिजे म्हणून काही विरोधी पक्षाचे आमचे नेते, आता विरोधी पक्ष समजून जा कोणता तर, त्या नेत्यांनी यांना पकडलं आणि माझ्या विरोधी पक्ष नेते म्हणजे तेव्हाचे विरोधी पक्ष नेते म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी यांना पकडलं आणि माझ्यावर आरोप करायला लावले. पण जेव्हा चौकशी झाली केस जेव्हा कोर्टात गेली त्यावेळेस स्वतः परमवीर सिंगनी कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलं की मी जे अनिल देशमुखवर आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाही. मी जे अनिल देशमुखवर आरोप केले ते ऐकीव माहितीच्या आधारावर हिअरसेवर इकडून तिकडून ऐकलं आरोप केले अशा पद्धतीने त्यांनी ॲफिडेव्हिट केलं. त्याचबरोबर दुसरा जो आरोप करणार होता सचिन वाझे त्यांनीसुद्धा कोर्टामध्ये सांगितलं की अनिल देशमुख जे आरोप मी केले त्यामध्ये तथ्य नाही आणि अनिल देशमुखांनी मला कधीही बारवाल्यांकडनं पैसे गोळा करायला सांगितले नाही असं कोर्टामध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये कोर्टाने जो निर्णय दिला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, नंबर 1. नंबर 2, अनिल देशमुखावर जे आरोप झाले त्याचे कोणतेही पुरावे कोणी सादर करू शकलं नाही आणि अनिल देशमुखावर जे आरोप झाले ते ऐकीव माहितीच्या आधारावर झाले असं कोर्टाने जाहीर केलं. आणि हे ऑब्झर्वेशन दिल्यानंतर हायकोर्टाचा निकाल आहे. ह्याच हायकोर्टाला जेव्हा तिथे सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा हायकोर्टाचा निकाल अपहेल्ड केला. चांदीवाल कमिशन त्यांनी सुद्धा त्याच पद्धतीची क्लीन चिट दिली की याच्यामध्ये काही तथ्य नाही म्हणून. पण हे चालू असताना ज्या पद्धतीचा त्रास त्यानिमित्तानं मला देण्याचा प्रयत्न झाला, अत्यंत त्रासात मी आणि माझा परिवार त्यावेळेस गेलो. याच्यामध्ये म्हणजे खोट्या आरोपामध्ये मला त्यावेळेस फसवण्यात आलं होतं. बरं झालं हायकोर्टाने निकाल दिला, सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन दिले, त्याच्यामुळे संपूर्ण सत्य समोर आलं. सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन